एक दिवस टीव्ही ऑन केला आणि चालूच होत नव्हता. म्हणजे टीव्ही बघा ऑन केला की त्याच्यावर एक ब्लू स्क्रीन दिसायची, पण टीव्ही ऑनच होत नव्हता. म्हणजे त्याच्यानंतर काही प्रोसेसच होत नव्हती. मग मी सेम डेला कस्टमर केअरला कॉल केला. तर माझा टीव्ही आहे व्हीयू कॅलिफोर्निया कंपनीचा. तर मी लगेच कस्टमर केअरला कॉल केला. मग मी कॉल केला होता 17 जानेवारी 2025ला आणि माझ्या टीव्हीची वॉरंटी होती 25 जानेवारी 2025 पर्यंत. तर हां, आय एम द वन ऑफ द लकीएस्ट की म्हणजे माझा टीव्ही अंडर वॉरंटी होता. मग मी कस्टमर केअरला 17 जानेवारीला कॉल केला. सेम डेला मला तिथून टेक्निशियनचा फोन आला की आम्ही येतोय तुमचा टीव्ही बघायला. टेक्निशियन आले आणि त्यांनी ऑन ऑफ करून बघितलं तर त्यांना काय दिसायचं की टीव्ही ऑन केला की अशी ब्लू स्क्रीन दिसायची. मग टेक्निशियनला समजलं की इथे काहीतरी पॅनलचा प्रॉब्लेम आहे म्हणून. त्याच्यानंतर बघा किती दिवस लागले माझा टीव्ही चालू करायला आणि मी कोणती प्रोसेस फॉलो केली, मला टीव्ही ऑन होण्यासाठी किती दिवस वाट पाहावी लागली, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिल्या दिवशी म्हणजे 17 तारखेला टेक्निशियन टीव्ही बघून गेले आणि ते नंतर मला बोलले की तुम्हाला कंपनीकडून कॉल येईल. मग मी वाट बघत बसले. 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, तरी पण काही मला कंपनीकडून कॉल आला नाही. मग मी स्वतःहून 6व्या दिवशी म्हणजेच समथिंग अराउंड 23 तारखेला मी त्यांना कॉल केला. तर त्यांच्याकडे फक्त एक अपडेट होती की तुमच्या टीव्हीला टेक्निशियन बघून गेलेले आहेत आणि त्यांनी पॅनलचा इश्यू तिथे टाकलेला आहे. बस, याच्यानंतर त्यांनी मला कोणतीही अपडेट दिली नव्हती. मग मी त्यांना कॉल करून डेली विचारत होते. 23 तारखेला कॉल केला, त्याच्यानंतर 24ला केला. तिकडून हाच रिप्लाय यायचा की तुमची तक्रार ही नोंदवण्यात आलेली आहे आणि हेड ऑफिसमधून तुम्हाला कॉल येईल. पण मला फक्त एकच दिवस मुंबईमधल्या हेड ऑफिसमधून कॉल आला, त्यानंतर कुणाचाही कॉल आला नाही. मग मी डेली नाही, एक दिवसाच्या गॅप नंतर फोन करत राहिले. पण तुम्ही बघू शकता मी कॉल हिस्ट्री सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तरी सुद्धा मला हे बघा इतक्या दिवस मी त्यांना फॉलोअप घेत होती, मला तिकडून काहीही रिस्पॉन्स भेटत नव्हता. मग इतक्या दिवसाच्या फॉलोअप नंतर फायनली मला 29 जानेवारीला एक कॉल आला टेक्निशियनचा की आम्ही तुमचा टीव्ही चेक करायला येतोय. मग मला वाटलं की पॅनलचा इश्यू सॉल्व्ह करायला आले असणार. पण मग टेक्निशियन आले, त्यांनी टीव्ही चेक करायला लागले. बघा तुम्ही बघू शकता की त्यांनी पहिले सगळे नट्स वगैरे ते काढले आणि त्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही काय करणार आहात. तर ते बोलले की आम्ही टिकॉनचा फोटो घेणार आहोत. तर मला माहित नाही की टिकॉन काय असतं ते, बट ती जी ग्रीन कलरची चिप असते त्यांनी फोटोज घेतले. हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा आतमध्ये असं दिसत असतं. हे असं काही टिकॉन म्हणतात त्याला, जे ग्रीन कलरचं दिसतंय ना त्याला. मी विचारलं टेक्निशियनला की काय असतं, तर त्यांनी सांगितलं की याला टिकॉन म्हणतात. तिथे धूळ वगैरे लागली होती तर टेक्निशियननी ती थोडी क्लीन केली. हे बघा, त्याच्यानंतर पुन्हा नट्स वगैरे त्यांनी लावून घेतले. टेक्निशियनने आतमधल्या पार्टचे फक्त फोटोज घेतले आणि ते कंपनीला सेंड केले. बस, त्याच्यानंतर पुन्हा नट बोल्ट लावून त्या टीव्ही जागेवर ठेवून दिला. एवढंच झालं होतं. त्याच्यानंतर जवळपास 1 महिन्याच्या वर उलटून गेला, तरी सुद्धा मला काही कस्टमर केअरकडून कोणताही रिस्पॉन्स भेटला नाही. मी स्वतःच कॉल करत होते की कधी तुम्ही आमचा पार्ट पाठवणार आहात टीव्हीचा. मला ते फक्त बोलायचे की नाही, तुमची क्वेरी ओपन आहे आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत. पण महिना झाला तरी सुद्धा मला काहीही रिस्पॉन्स भेटला नाही. मग त्याच्यानंतर एक दिवस माझ्या मिस्टरांनी कॉल लावला कस्टमर केअरला, तेव्हा त्यांनी डायरेक्ट आमची केस ज्यांच्याकडे दिलेली होती, सातारामध्येच कोणाकडे तरी केस सॉल्व्ह करायला दिली होती, त्यांचा डिरेक्टली आम्हाला नंबर दिला. तर आम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत होतो. तर ते बोलायचे की त्यांनी तुमचा पार्ट पाठवलेला आहे पण तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये, म्हणजे डिलिव्हरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय. तर माहीत नाही कोणती कंपनी होती, त्यांनी नाव सांगितलेलं पण मला आठवत नाहीये. तर ती कंपनी कराडमध्ये तो पार्ट पाठवून सुद्धा रिटर्न कंपनीला पाठवून द्यायची.
तर मग ज्यांच्याकडे आमची केस दिली होती त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला काही जास्त रिस्पॉन्स भेटायचा नाही. ते स्वतःहून कधी कॉल करायचे नाही, आम्हीच स्वतःहून कॉल करायचो. तेव्हा ते सांगायचे की हे असं असं आहे म्हणून. तर त्यांनीच आम्हाला सांगितलेलं की पार्ट येतोय पण तो पुन्हा कंपनीला रिटर्न जातोय, असं 2-3दा झालेलं. मग त्यांनी तो पार्ट स्वतः त्यांच्याकडे ठेवून घेतला आणि नंतर दुसऱ्या कुरिअरनी तो पार्ट कराडपर्यंत पाठवला. मग फायनली मला एक दिवस म्हणजेच 28 फेब्रुवारीला मला टेक्निशियनचा कॉल आला. तर त्यांनी त्यांच्यासोबत ते एक पार्ट घेऊन आलेले होते, त्याचं नाव होतं LVDS. तर ते LVDS घेऊन आले आणि त्यांनी तो LVDS रिप्लेस केला. तर हे बघा, अशा प्रकारे त्यांनी तो पार्ट रिप्लेस केला. मग मी टेक्निशियनला विचारलं की यालाच पॅनल म्हणतात का? तर ते बोलले की नाही, पॅनल म्हणजे पूर्ण स्क्रीनच असते. हे आम्ही पहिले थोडं वेगळं म्हणजे LVDS रिप्लेस करून बघतो, त्याच्याने जर झाला TV ऑन तर मग पॅनल चेंज करायची गरज नाही. मग जेव्हा त्यांनी तो LVDS लावला तर TV ऑन झाला. म्हणजे आमच्या पॅनलमध्ये इश्यू नव्हता, तर इश्यू होता LVDS मध्ये. तर अशा प्रकारे आमच्या TVला जवळपास 1.5 महिना लागला स्टार्ट होण्यासाठी. जेव्हा आम्ही कंप्लेंट दिली त्या दिवसापासून 1.5 ते पावणे 2 महिने लागले आणि त्याच्यातही आम्हाला खूप सारे फॉलोअप्स घ्यावे लागले. तेव्हा आमचा मग मी टेक्निशियनला विचारलं की हा प्रॉब्लेम कशामुळे येतो? तर त्यांनी सांगितलं की व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे हा प्रॉब्लेम येतो. तर जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.